लुटल्या, माझी मंदिरं उद्ध्वस्त केली, त्याप्रमाणे राजाने अफजल खानचं मुंडकं तोडलं. त्यांचं नाव संभाजी कावजी कोंडाळकर. त्यांनी 12 भोईंचे पाय तोडले, मुंडकं छाटलं, हर हर महादेव गर्जना करत समोरच्या बुरुजावर आणलं. इथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्यावर नेले. तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे, त्या राजगड किल्ल्याच्या बालेकर मुंडकं दफन केलं. कारण शिवरायांनी राजगड न्यायचं कारण मासाहेबांना दाखवा नेलं. मग 3 दिवस इथे, नंतर इथे आणलं, इथे 3 दिवस ठेवलं. इथून राजगडला न्यायला 1 दिवस गेला, दाखवायला 1 दिवस, 5 दिवस झाले. मग 5 दिवसांत ते मुंडकं वास मारला असेल ना. मग परत इथे आणायचं 6 दिवस होतील, म्हणजे आठवडा तसाच झाला. मग इथे दफन करण्यापेक्षा राजांनी राजगडच्या बाले किल्ल्यावर दफन केलं. काही इतिहासकार म्हणतात प्रतापगडला परत आणलं, त्या बुरुजावर दफन केलं. काही इतिहासकार म्हणतात राजगडला दफन केलं. सगळ्या इतिहासकारांमध्ये वाद चालूच आहेत. माझे सगळे मित्र आहेत, प्रत्येकाची पुस्तकं वाचली ते वेगवेगळी वाटतात. पण सर पुस्तक आज एकच चांगलं वाटतंय, कृष्णा अर्जुन केळुसकरांचं 1906 साली शिवरायांवरलं पहिलं पुस्तक आहे, त्याला शिवग्रंथ म्हणतात. तो त्यामध्ये बखरी, सभासद, शेकावली, शिवभारत त्यातून उल्लेख घेतलाय. तेवढंच पुस्तक चांगलं वाटतंय आणि प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे वाचलेलं आहे. तुमच्यापैकी कुणी छावा वाचलाय का? कुणी संभाजी वाचलाय का? बघा छावामध्ये थोडं संभाजी रंगील दाखवले, संभाजीमध्ये खूप चांगले दाखवले. कारण आमच्या लहानपणी एक पिक्चर होता थोराताची कमळा, आपल्या लहानपणी होता. किती चुकीचा पिक्चर आहे. त्या पिक्चर मध्ये संभाजी राजांनी थोराताची कमळा पळवलेली दाखवले. अहो संभाजीच्या मृत्यूनंतर ती 9 वर्षांची जन्माला आली, तिचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. मग काय संभाजीचं भूत थांबलं होतं का? मग वाचताना खूप चांगलं वाचा, खूप चांगला उपयोग करा. काय घ्यायचं तेवढंच घ्या, पाहिजे तेवढं डोक्यात घेऊ नका. कारण मध्येच एका इतिहासकाराने आता मध्ये टीव्हीला बातमी दिली होती, मुलाखतच दिली होती, शिवरायांचा जन्म शिवनेरी नाही झाला, तो रायगडला झाला. शिवरायांचं बालपण हे रायगडला झालं. कारण आपल्याला माहिती आहे शिवरायांचा जन्म हा शिवनेरी झाला. लहानपणी शिवराय बँगलोरला गेले, वयाच्या 10व्या वर्षी पुण्यात आले आणि पुण्यात त्यांनी पहिलं काम केलंय, पुण्यातून सोन्याचा नांगर फिरवला. तर पहार ठोकली होती पुण्यामध्ये, गाढवाचा नांगर फिरवला होता, ते चप्पल अडकवली होती. त्या पुण्यात शिवरायांनी पहिली सोन्याचा नांगर फिरवला. लहानाचे मोठे शिवकालीन चोरवाट या वाटेचा अतिप्रसंगी वापर केला जात असे. काय करू आतमध्ये बसून खाते घेऊन जाईन मोबाईल. दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. पाणी शिरवा पाणी अडवा ही योजना आहे. कारण राजांच्या किल्ल्यांवर कुठल्याही गडावर जा प्रचंड पाणी आहे. आज आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या आहेत. कुठे आहेत माहिती आहे तुम्हाला? पाहिल्यात कधी? एक नामदेवाची पायरी पंढरपूर मध्ये, 2.5 पायरी जेजुरीला आहे आणि 1 पायरी अर्धी पायरी रायगडला आहे. सेवेशी ठाई तत्पर्य हिरो इंदुलकर. आपल्या मुलींपैकी शिवतीर्थ रायगड कुणी पाहिलाय का? हात वर करा. भाग्यवान. रायगडला गेल्यानंतर सेवेशी ठाई तत्पर्य हिरो इंदुलकर पायरी पाहाल. म्हणून सर आजपासून आपण महत्वाची पायरी रायगडची मानतो. भवानी मंदिरापर्यंत आलो. 250 पायऱ्या. मुली लक्षात घ्या, साईडला माकडे, कुणी खायचं काय बाहेर काढू नका, पर्स मध्ये हात घालू नका.
माकडांना वाटेल खायला टाकतायत म्हणून माकडं पर्स उघडली. मुलांनी खिशात हात घालायचा नाही, खिशात हात घालायचा नाही. कारण माकडे येणार, पर्स मोबाईल घेऊन जाणार. मोबाईल नेणार नाहीत कारण त्यांचं कुटुंब त्यांच्या बरोबर आहे, ते फॅमिली, ते कुणाला फोन करणार आहे. पण तुम्ही पर्समध्ये हात घालू नका. भवानी मंदिरात जाऊ, त्या तलावाची परत एकदा माहिती घेऊया. चला भवानी मंदिरात.